झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ताई, काय करतेस ग? काही नाही, आवरत होते। आनंदी कुठे आहे? आनंदीला मी टीव्ही लावून दिलाय, ती बाहेर हॉलमध्ये बसली। कशाला? नाही अगं, एक दिवस चालतं। तसंही घरात तिच्यासोबत खेळायला कुणीच नाहीये, त्यामुळे थोडा वेळ बघू देत तिला टीव्ही। आणि तसंही मला तुझ्याशी थोडं बोलायचंच होतं। काय? ताई, गेले 2-3 दिवस मी ऑब्झर्व करतेय, तुझं कशातच लक्ष नाहीये। तू तुझ्याच विचारांमध्ये असतेस। ताई, नक्की असं काय झालंय? प्लीज सांग मला। ताई, अगं आनंदी नाही येणार आहात, तू बोल बिंदास। जयंत पण ऑफिसला गेला। तू असं समज, आपण ना आपल्या सासवडच्या घरी आहोत, आपल्या खोलीत। माझं लग्न झालं नाहीये, मी तीच जानू आहे जिच्याशी माझी भावना ताई तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायची। सांग आता। पण जानू, आता मीच ती पूर्वीची भावना नाही राहिली ग। म्हणजे त्या दिवशी उत्सवात जानू, मला माझं लग्न मोडल्याचा त्रास नव्हता होत, पण या सगळ्या गोष्टींमुळे ना माझं मनच ताऱ्यावर नव्हतं। अगं, एवढं सगळं घडलं घरामध्ये, मी सुद्धा घरीच होते, मग मला कोणीच काहीच का सांगितलं नाही? अगं, कारण तुझ्या बरोबर जयंत होता, त्यामुळे तुला काही सांगायचं नाही असं आमचं ठरलं होतं। मला ना जानू कळतच नाहीये, कसं त्या माणसाला शोधू। त्या उत्सवात इतकी माणसं होती, त्यातलं नेमका कोण माणूस, कसं ओळखायचं, काय, मला काहीच कळत नाहीये। हे बघ, तू खूप धीराने हे प्रकरण हँडल करतेस। तुझ्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती ना, तर केव्हाच तिने हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकलं असतं आणि विषय संपवला असता। पण ताई, तुझी जिद्द बघून मला तुझं खूप कौतुक वाटतंय। ताई, तू खरंच खूप धीट आहेस ग। आणि हे बघ, मला माहितीये, तो मुलगा लवकरात लवकर तुझ्या समोर येईल, बघच तू। खरं बोलतेस तू जानू? हो ग ताई। आणि ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, देव ज्यांची परीक्षा घेतो ना, त्यांना ती परीक्षा देण्याचं बळ सुद्धा देतो, हिम्मत सुद्धा देतो। आणि तुझ्यात तर ती हिम्मत, ती जिद्द, ते पेशन्स सगळंच काही आहे। जानू, मला एक वचन दे। हा मुलगा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस। हो ताई, मी वचन देते तुला, मी कोणालाच काही सांगणार नाही। थँक्यू जानू, तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं। तुला माहितीये, आपल्या घरी सगळ्यांना जेव्हा ही गोष्ट कळली ना, तेव्हा सगळे कसे रिॲक्ट झाले तुला सांगूच शकत नाही। अगं, आई तर पूर्ण खचून गेली होती। संतोष दादांनी मला नको नको ते ऐकवलं। उगाच रडण्याची नाटकं करू नकोस।
अख्ख्या समाजात इज्जत काढली आमची. दादा दादा मी खरंच सांगते, मी काहीच नाही केलंय. मग काढ ते मंगळसूत्र, काढ. वीणा वहिनी आणि सिंचना वहिनी माझ्या बरोबर होत्या. अगं पण मला ना काही कळतच नव्हतं, माझं कशातच लक्ष नव्हतं. हे ग, ते सगळं काही दिसत होतं मला. म्हणूनच तर तुला इथे आणायचं ठरवलं ना. बाबाही म्हणत होते तुला 2-3 दिवस चेंज मिळेल. आणि ताई, तू अपसेट आहेस एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात येणार नाही का? पण आता त्या टॉपिक पासून तू दूर आली आहेस, त्यामुळे आता कसलाच विचार करायचा नाही. आणि मी खात्रीने सांगते तुला, तो मुलगा जो कोणी आहे तो लवकरच तुझ्या समोर येईल. जानू, आपल्याला कोणी जज न करता ऐकून घेणारं असलं ना की खरंच खूप बरं वाटतं ग. आई, अगं बहिणी ह्यासाठीच तर असतात ना. काय हो, काय झालंय? डबा संपवलात ना? असं का असतं? काय चाललंय या माणसाचं, काय कळतच नाही. पाणी आणते. पाणी दे लवकर. काय झालंय? एवढं का हसताय तुम्ही? निदान हातपाय तरी धुवून घ्या ना. काय चाललंय या माणसाचं, काही कळतच नाही. चहा आणते मी. देवा, तेव्हा तू अक्कल वाटत होतास तेव्हा आमच्या घरचे सगळे काय चाळण घेऊन उभे होते का रे? सगळे बंद कसे काय, डोक्यावर पडलेले कसे काय? हा? कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. हरीश आणि सिंचनाचं कठीण आहे. घ्या, चहा घ्या. काय झालंय? हसतच राहणार आहात की काही बोलणारही आहात तुम्ही? बोलणार आहे. आणि मी काही केलं तरी तू काही बोलायचं नाही. त्या सिंचनाने तुझ्यावर केलेला चोरीचा आळ खोडून काढणार आहे मी, तोही मुळापासून. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज